सकाळचे 6:30 वाजले होते। त्यावेळेस चिन्नय्या हा कामावरून घरी आला होता। घरी आल्यावरती त्याला दिसलं त्याची पत्नी रजिता तिच्या पोटामध्ये दुखत होतं। रजिताला भरपूर त्रास होत होता। चिन्नय्या जसं पत्नीकडे गेला, पत्नीने सांगितलं मुलांना देखील त्रास होत आहे, त्यांच्या पोटातही वेदना होत आहेत। त्यांची मुलं साई कृष्णा, मधुप्रिया आणि गौतम ही तिन्ही लहान मुलं निश्चित पडले होते। चिन्नय्या घरामधील हे सर्व दृश्य पाहून अतिशय घाबरला। त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी आवाज दिला। पत्नी आणि तिन्ही मुलांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदर पत्नीने एवढंच सांगितलं, आम्ही दही भात खाल्ला होता, कदाचित फूड पॉयझन झालं असावं। चिन्नय्या आणि रजिता यांच्या तिन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये जेव्हा नेलं तेव्हा त्यांची शरीरं अगोदरच थंड पडली होती। डॉक्टरांनी रजिता आणि तिच्या 3 मुलांची तपासणी केली। यामध्ये डॉक्टरांनी तिच्या तिन्ही मुलांना मृत घोषित केलं। पण आई रजितावरती मात्र किरकोळ उपचार केल्यानंतर ती बरी झाली। याच गोष्टीची खबर पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली तेव्हा समजलं या मुलांनी रात्री दही भात खाल्ला होता। पण पोलिसांना संशय आला त्या दही भातामध्ये विष मिसळल्याचा। पोलिसांना या घटनेमध्ये सर्वात प्रथम संशय आला तो चिन्नय्यावरती, कारण की घरातील 4 मेंबरपैकी फक्त त्याने एकट्यानेच दही भात खाल्ला नव्हता। रात्री नाईट ड्युटीला गेला, सकाळी आल्यावर पत्नी आणि मुलांच्या पोटामध्ये दुखत होतं म्हणून त्यांनी दही भात खाल्ला नाही असं चिन्नय्याने पोलिसांना सांगितलं। पण जेव्हा तिन्ही मुलांच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला तेव्हा भयंकर सत्य उलगडलं। पोलिसांना त्या मुलांच्या वडिलांवरती संशय होता, म्हणजेच चिन्नय्यावरती संशय होता, पण तो संशय पोलिसांचा खोटा ठरला। रजिता ही चिन्नय्याची दुसरी बायको, च्या पहिल्या पत्नीचं मुलांच्या बाळंतपणाच्या वेळेस मृत्यू झाला होता। 2013 मध्ये त्याचं रजिताबरोबर लग्न झालं। अर्थातच चिन्नय्याचं दुसरं लग्न झालं, पण त्याची दुसरी पत्नी रजिता आणि त्याच्यामध्ये 20 वर्षाचा फरक होता। पण चिन्नय्या तसा कष्टाळू आणि प्रामाणिक होता। तो पाण्याच्या टँकरवरती ड्रायव्हर म्हणून जॉब करायचा। लग्नानंतर काही दिवसांनी रजिताला देखील एका खाजगी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून जॉब मिळाला। लग्नानंतर 6 वर्षामध्ये चिन्नय्या आणि रजिता यांच्या घरामध्ये 3 मुलांचा जन्म झाला। पहिल्या पत्नीचं बाळंतपणामध्ये निधन झाल्यामुळे चिन्नय्या पूर्णपणे खचून गेला होता। पण रजिता जेव्हा त्याच्या जीवनात आली तेव्हा चिन्नय्या सर्व दुःख विसरला। पण रजिता मात्र खुश नव्हती। तिला घरच्याच्या दबावामुळे वयाने 20 वर्ष मोठा असणाऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करावं लागलं होतं। यामध्येच रजिताचं आयुष्य बदललं। लग्नानंतर तिला जॉब मिळाला, तिने 3 मुलांना जन्मही दिला। पती चिन्नय्या तिची चांगली काळजी देखील घेत होता। दोघांमध्ये कधीकधी किरकोळ भांडणं देखील व्हायची, पण रजिताला चिन्नय्याबरोबर राहणं म्हणजे जेलमध्ये राहण्यासारखं वाटत होतं। रजिता आपल्या जीवनामध्ये खुश असल्याचं लोकांना दाखवत होती, पण ती मनामधून दुःखी होती। 6 महिन्यापूर्वीची गोष्ट, रजिताच्या शाळेच्या ग्रुपवरती एक मेसेज आला, आपण सर्व जुने 10वीचे मित्र भेटूया, गेट टुगेदर करूया। एक एक करून त्या ग्रुपमध्ये रजिताच्या 10वीतल्या वर्गातले 10 ते 12 जण जुडले। त्यामधीलच एक होता शिवा कुमार। रजिता आणि शिवा 10वीमध्ये एकाच वर्गात होते, पण नंतर आपल्या मार्गाने वेगवेगळे झाले। पुढे रजिताचं लग्न झालं, संसाराच्या गाड्यामध्ये ती अडकली। दुसरीकडे शिवाने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एका खाजगी कंपनीमध्ये जॉबला लागला। बऱ्याच वर्षानंतर रजिता आणि तिचा क्लासमेट शिवाची व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ओळख झाली। या दोघांनीच जुन्या क्लासमेटची गेट टुगेदर करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि इथूनच रजिता आणि शिवाचं बोलणं चालू झालं। गेट टुगेदरच्या दिवशी 10वीच्या क्लासमेटमधील सर्व मित्र भेटले, पण त्या दिवशीपासूनच रजिता आणि शिवा यांच्या जीवनाची नवीन स्टोरी चालू झाली होती। गेट टुगेदर संपलं त्यानंतर देखील शिवा आणि रजिता एकमेकांबरोबर बोलत होते, एकमेकांना भेटायला लागले। एवढंच नाही तर दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील झाले। रजिता या सर्वांमध्ये खुश होती। जेव्हा तिचा क्लासमेट शिवा तिच्याबरोबर असायचा तेव्हा रजिता नेहमीच आनंदी राहायची। पण जेव्हा रजिता घरी यायची तेव्हा मात्र तिचा संपूर्ण मूड ऑफ व्हायचा। तिने ज्या 3 मुलांना जन्म दिला होता ती 3 मुलं तिला आता नकोशी झाली होती। रजिताला फक्त एकच व्यक्ती आवडत होता, तो म्हणजे तिचा क्लासमेट शिवा। तिला पुढील आयुष्य शिवाबरोबर घालवायचं असं नेहमी वाटत होतं। त्या बोलता बोलता रजिता शिवाला म्हणाली, मला तुझ्याशी लग्न करायचंय। यावरती शिवानी रजिताला उत्तर दिलं, तुझे पती आणि मुलं नसते
तर मी तुझ्याबरोबर लग्न केलं असतं. यानंतर मात्र रजिता टेन्शनमध्ये आली. तिने जर तिचा पती चेन्नैयाला घटस्फोट मागितला असता तर तिच्या अफेअरची गोष्ट बाहेर समजली असती. त्यामुळे रजिताने घटस्फोटचा प्लॅन बाजूला ठेवला आणि एक भयंकर प्लॅनिंग केला. तो प्लॅन होता आपला पती आणि तिन्ही मुलांना कायमचा संपवायचा. रजिताच्या या प्लॅनमध्ये मदत केली तिच्या 10वीच्या क्लासमेट आणि प्रियकराने शिवाने. शिवा आणि रजिता या दोघांनीही मुलांना आणि पतीला संपवण्याचा प्लॅनिंग केला. त्यासाठी गरज होती योग्य वेळेची. 27 मार्च 2025ला शिवा आणि रजिताचं फोनवरती बोलणं झालं. त्यावेळेस शिवा फोनवरती रजिताला म्हणाला, आजचा दिवस हीच योग्य वेळ आहे, जास्त वेळ वाया घालू नको. रात्री 10 वाजता रजिताचा पती चेन्नैया हा कामावरती जाणार होता. त्या दिवशी रात्री घरामध्ये दही भात केला होता. चेन्नैयाने मात्र तो दही भात खाल्ला नव्हता, पण तिन्ही मुलांनी खाल्ला होता. त्यानंतर मुलं झोपी गेली. रात्री 12 वाजता रजिताने एक टॉवेल घेतला. अगोदर मोठ्या मुलाकडे गेली. 12 वर्षीय मोठा मुलगा गाढ झोपेत असताना त्याच्या तोंडावरती आणि नाकावरती तो टॉवेल जोरामध्ये दाबून ठेवला. काही क्षणामध्येच मुलाची हालचाल पूर्णपणे बंद झाली. त्यानंतर रजिताने काही वेळातच लहान 2 मुलांबरोबर देखील तसंच केलं. टॉवेलच्या साह्याने नाक आणि तोंड दाबून त्यांना संपवण्यात आलं, तेही स्वतःच्याच आईने. सर्व करून रजिता तिचे पती घरी येण्याची वाट पाहत होते. तिचे पती पहाटे घरी आल्यामुळे चेन्नैयाने दही भात खाल्ला नाही. त्यावेळेस रजिताच्या पोटामध्येही दुखत होतं, पण ते फक्त दाखवण्यासाठी नाटक होतं. त्यामुळे चेन्नैया पत्नी आणि तिन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर रजिता हेच सांगत होती, आम्ही रात्री दही भात खाल्ला, त्या दही भातामधूनच आम्हाला सर्वांना त्रास होतोय. पोलिसांनी या घटनेमध्ये संशय म्हणून सर्वात अगोदर चेन्नैयाची चौकशी केली. चेन्नैयाच्या पहिल्या पत्नीचा बाळंतपणामध्ये मृत्यू झाला होता आणि आता 3 मुलांचा. त्याच्यामुळं चेन्नैयाकडून अपेक्षित असं पोलिसांना उत्तर मिळत नव्हतं. त्याच दरम्यान 3 एप्रिल 2025ला तिन्ही मुलांच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला. पण दही भातामधून कोणत्याही प्रकारचं फूड पॉयझन झालं किंवा त्याच्यामध्ये विष मिक्स केलं असं काही आढळलं नाही. दुसरीकडे रजिता एकदम ठणठणीत झाली होती. रजिताने सुरुवातीला पोलिसांना हेच सांगितलं, आपला याच्यामध्ये काही संबंध नाही, त्यांनी रात्री दही भात खाल्ला, त्यामधूनच त्यांना फूड पॉयझन झालं आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असावा, असं रजिता नेहमी तेच बोलत राहिली. पण शवविच्छेदनाची रिपोर्टमध्ये तर मुलांच्या पोटामध्ये कोणत्याही प्रकारचं विष आढळलं नाही. त्याच्यामुळं तिची ही स्टोरी खोटी ठरली. पोलिसांनी चांगली कसून चौकशी केली. त्यानंतर रजिताने आपला गुन्हा कबूल केला. तिने पोलिसांना सांगितलं की वडिलांनी माझं जबरदस्तीने लग्न लावून दिलंय, त्याचं वय माझ्यापेक्षा जास्त होतं, मला त्याच्याबरोबर राहायचं नव्हतं. अशामध्येच आम्हाला 3 मुलं झाली, पण माझ्या जीवनामध्ये माझा क्लासमेट आला आणि मला त्याच्याबरोबर राहायचं होतं, परंतु मुलं आणि पतीमुळं हे शक्य नव्हतं. म्हणून मुलांना आणि पतीला बाजूला करण्याचा प्लॅन केला. त्यामध्ये अगोदर मुलांना संपवायचं होतं, त्यानंतर पतीला संपवायचं होतं. पोलिसांनी 1 आठवड्यामध्येच या घटनेचा उलगडा केला. त्यानंतर तिचा क्लासमेट शिवकुमार याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं.